brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. 2 तारखेला या निवडणुका पार पडणार आहेत. 2 डिसेंबरला मतदान होईल आणि 3 डिसेंबरला नेमकं कोणाचा झेंडा कुठल्या नगरपालिकेवर नगरपरिषदेवर आता फडकणार आहे हे सुद्धा स्पष्ट होणार आहे. या सगळ्यामध्ये बोगस मतदारांचा जो आरोप आहे तो विरोधकांकडून केला जातो आहे, दुबार मतदारांचा सुद्धा आरोप आहे. त्या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाने काही उत्तरं दिलेली आहेत आणि त्याचबरोबर इतर सुद्धा गोष्टींवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पण या सगळ्यामध्ये ज्या तारखा बघितल्या तर त्या तारखामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे जे बंडखोर असतील किंवा अपक्ष असतील त्यांना मात्र आता ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे. हे आपण असं का म्हणतो आहे आणि नेमकं काय घडलेलं आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. सुरुवात करूयात या महत्त्वाच्या तारखांपासून. काल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे. सुरुवातीला नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका या होतील. हे असं असताना आता निवडणुकांचं जे शेड्यूल आहे ते कालपासून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आता आचारसंहितासुद्धा राज्यात लागलेली आहे. सुरुवातीला शेड्यूल बघूयात आणि त्या शेड्यूलनंतर आपण जे म्हणतो आहे की जे बंडखोर असतील किंवा जे अपक्ष असतील त्यांना ही निवडणूक कशी अवघड जाईल हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. महत्त्वाची तारीख आहे, त्याच्यामध्ये पहिली तारीख आहे 7 नोव्हेंबर. त्याच्यामध्ये मतदारसंघनिहाय मतदार याद्या आयोगाकडनं प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. म्हणजे ज्या मतदारांच्या याद्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या जातील 7 नोव्हेंबरला. आता ही तारीख जे कोणी मतदार असतील त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे, कारण तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तुम्हाला या सगळ्यामधनं तपासता येणार आहे. 10 नोव्हेंबरला उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आता ही तारीख लक्षात ठेवा. 10 नोव्हेंबरला उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 17 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. म्हणजे 10 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी तारीख आहे ती सुरू होते आणि 17 नोव्हेंबरला ती अंतिम तारीख असणार आहे. 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. 21 नोव्हेंबरला अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारीची ती अंतिम मुदत आहे. म्हणजे जिथे अपील नाही आहे तिथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 21 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे आणि 25 नोव्हेंबर ही अपील असलेल्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. या झाल्या तारखा. 26 नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारी जाहीर केली जाणार आहेत. आता ही 26 नोव्हेंबरसुद्धा तारीख खूप महत्त्वाची आहे. या तारखेला निवडणूक चिन्हाचं वाटप होणार आहे आणि अंतिम उमेदवारी जाहीर होणार आहे. यानंतर 2 डिसेंबरला मतदान होईल आणि 3 डिसेंबरला या सगळ्या निवडणुकांचा निकाल लागेल. आता काही तारखा आपण पटकन लक्षात घेऊयात. ती म्हणजे 10 नोव्हेंबरला उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्याचबरोबरला आपण जर बघितलं तर 26 नोव्हेंबरला निवडणूक चिन्हाचं वाटप आणि अंतिम उमेदवारी जाहीर होणार आहे आणि 2 तारखेला मतदान होणार आहे. आता इंटरेस्टिंगली अशी गोष्ट आहे, जे अपक्ष असतील किंवा जे बंडखोर असतील त्यांना प्रचारासाठी केवळ 5 दिवस मिळणार आहेत. म्हणजे 26 नोव्हेंबरला त्यांना त्यांचं चिन्ह मिळेल आणि त्यानंतर 2 डिसेंबरला निवडणूक असणार आहे. त्यामुळे केवळ 5 दिवस त्यांना मिळणार आहेत लोकांपर्यंत त्यांचं चिन्ह घेऊन जायला, तिथे प्रचार करायला. या सगळ्या गोष्टींसाठी केवळ त्यांना 5 दिवस मिळणार आहे. त्यामुळे 5 दिवसामध्ये जे बंडखोर असतील त्यांना खरंच त्यांचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहे का, त्यांना जे अपक्ष असतील त्यांना त्यांचं चिन्ह पोहोचवता येणार आहे का, हा इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कारण जे पक्षाचे उमेदवार असतील, जे अधिकृत उमेदवार असतील त्यांना मात्र 14 दिवस मिळणार आहेत. कारण आपण जर बघितलं तर 10 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार हा त्यानंतरच सुरू होणार आहे. पण जे लोक अपक्ष असतील किंवा जे सगळे बंडखोरी करतील त्यांना मात्र 5 दिवसच मिळतील, कारण 26 नोव्हेंबरला त्यांना त्यांचं चिन्ह मिळणार आहे आणि अंतिम उमेदवारी यावेळेस जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे इंटरेस्टिंगली गोष्ट अशी आहे की आपण बघतोय की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, एकत्र निवडणुका लढवायच्या की वेगवेगळ्या निवडणुका लढवायच्या याच्याबाबतचं अजूनही स्पष्टता नाही आहे. पण अनेक ठिकाणी हे दोन्ही ठिकाणी मतभेद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशावेळी जर एखाद्या ठिकाणी युतीमध्ये लढायचा निर्णय झाला, आघाडीमध्ये लढायचा निर्णय झाला आणि तिथे काही जर बंडखोर असतील ते तिथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील आणि अशावेळी त्यांना केवळ 5 दिवस मिळतील. एक प्रकारे या अपक्ष किंवा बंडखोरांना चाप लावायलाच ह्या एक प्रकारे तारखा आपल्याला असल्याचं पाहायला मिळतात. त्यामुळे 5 दिवस त्यांना केवळ मिळतील आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रचार आणि जे चिन्ह आहे ते लोकांपर्यंत पोहोचवावं लागणार आहे. त्यामुळे इंटरेस्टिंग गोष्ट आहे
की या 5 दिवसांमध्ये ते आता कशा पद्धतीने प्रचार करतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आता आपण थोडंसं वेगळ्या गोष्टीकडे जाऊ, ती म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हटलं की अनेक प्रश्न होते, अनेक शंका होत्या. विरोधकांकडनं सातत्याने निवडणूक आयोगावर आक्षेप नोंदवले जात आहेत. मतदार याद्या साफ करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या अशी मागणी ही सातत्याने केली जाते आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा काल या पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले. पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती निवडणूक अधिकाऱ्यांवर केली. त्याची उत्तर द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे दुबार मतदार असतील, म्हणजे दुबार मतदाराचा एक प्रश्न मोठ्या प्रमाणावर इथे विचारला जात होता की अनेक ठिकाणी दुबार मतदार आहेत, बोगस मतदार आहेत, त्यांचं काय करणार. तर निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की दुबार मतदारांच्या नावापुढे ते 2 स्टार करणार आहेत. त्यांना कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार याबाबतचं लेखी घेणार आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं 2 ठिकाणी नावं असतील तर त्यांना त्यांच्या नावासमोर स्टार केलं जाणार. त्यांच्याकडनं लेखी अर्ज लिहून घेतला जाणार की ते कुठल्या मतदान केंद्रावर त्यांचं मतदान करणार आहेत आणि त्याच मतदान केंद्रावर त्यांना मतदान करता येणार आहे. दुसऱ्या मतदान केंद्रावर त्यांना मतदान करता येणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जे या सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्ड करणार नाहीत त्यांचं मतदानाच्या दिवशी अंडरटेकिंग घेतलं जाणार आहे असं सुद्धा या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे यावर विरोधकांचं खरंच समाधान होणार आहे का हा सगळा प्रश्न आहे. कारण निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे, राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की आम्ही केंद्रीय निवडणुकाला या सगळ्या याद्यांबद्दल सांगितलेलं आहे. त्या याद्या त्यांच्याकडनं अजूनही आम्हाला मिळालेल्या नाहीत आणि त्यामुळे जोपर्यंत निवडणुकीच्या 2 दिवस आधीचपर्यंत हे सगळे स्क्रुटिनी करणार आहेत आणि किती दुबार मतदार आहेत किंवा किती बोगस मतदार आहेत याची त्यांना माहिती या सगळ्यामध्ये मिळू शकणार आहेत. आता व्हीव्हीपॅटचा सुद्धा एक मुद्दा होता की या सगळ्यामध्ये व्हीव्हीपॅट का वापरले जात नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की इथे अनेक ठिकाणी प्रभाग रचना असते, 2-3 उमेदवार असतात आणि अशा वेळी तिथे टेक्निकली व्हीव्हीपॅट वापरणं काही शक्य होणार नाही आणि त्यामुळेच अशी कुठली तरतूदसुद्धा कायद्यामध्ये नाही आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटसुद्धा वापरलं जाणार नाही आहे. आता प्रश्न असा होता की विरोधक म्हणत होते की जोपर्यंत या निवडणूक याद्या साफ होत नाहीत, इतके वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत, त्यामुळे अजून 1 वर्ष निवडणुका नाही झाल्या तर काय फरक पडणार नाही. तर मग तुम्ही निवडणूक याद्या आधी साफ करा आणि त्यानंतर या निवडणुका घ्या. तर निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबरच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला ती डेट पाळावी लागणार आहे आणि 31 डिसेंबरच्या आतमध्येच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहेत असं सुद्धा आता निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे या निवडणुका होणार हे आता स्पष्ट आहे. त्यामुळे आता जे दुबार मतदार आहेत किंवा ज्या पद्धतीने बोगस मतदारांचा आरोप केला जातोय त्यांचं काय होणार हे आता निवडणुकाच्या दिवशीच आपल्याला कळू शकणार आहे. आता आपण किती ठिकाणी निवडणुका होतात हे सुद्धा समजावून घेऊयात. नगरपालिकांचा विचार केला तर 246 नगरपालिका आहेत जिथे या निवडणुका होणार आहेत. नगरपंचायतींचा विचार केला तर 42 ठिकाणी या निवडणुका होत आहेत. या सगळ्यामध्ये एकूण मतदार आहेत 1,07,03,576 तर मतदान केंद्र ही 13,355 इतकी असणार आहे आणि या सगळ्या मतदान केंद्रांवर या काळामध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे ही होती सगळी मतदानासंदर्भातली माहिती, निवडणुकीसंदर्भातली माहिती. जसं आपण म्हणतोय की अपक्षांना केवळ 5 दिवस मिळणार आहेत, बंडखोरांना केवळ 5 दिवस मिळणार आहेत त्यांचं नाव आणि चिन्ह हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे या एवढ्या कमी वेळात ते खरंच ते पोहोचू शकतात का हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या सगळ्याचे जे कव्हरेज आहे ते मुंबई तकवर आम्ही आता कंटिन्युअसली करत राहणार आहोत. त्यामुळे मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ते करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स मिळतील. पाहत राहा मुंबई तक.